श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वप्न प्रत्येकाचीच स्वप्न असतात. प्रत्येक माणसाची अनेक वेगवेगळी स्वप्न असतात आणि प्रत्येक व्यक्ती ती स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट करत असतो. पण मंडळी, सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात का हो? कारण माणसांच्या इच्छा इतक्या असतात की माझं असं व्हावं, तसं व्हावं, मला हे हवं, मला ते हवं. माझ्या जीवनात फक्त असा पैसाच नाही, परंतु अनेक अशा नातेसंबंधातले दुरावे नकोत, एकत्र राहावं, असं अनेक अशा इच्छा असतात माणसांच्या. आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत असतो. परंतु काही इच्छा पूर्ण होतात, काही होत नाहीत. आणि जर तुम्हाला तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करायची असेल आणि ती काही केल्याने पूर्ण होत नसेल, तर एकदा मी काय सांगते ते ऐका. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा एक मंत्र तुम्ही ऐकून पहा. हा मंत्र जसा जसा तुम्ही ऐकाल तसा तसा हा मंत्र सिद्ध होईल. मंत्र ऐकताना तुम्ही मनामध्ये तुमची ती इच्छा स्वामींजवळ सांगा. 21 दिवसात ती इच्छा पूर्ण होईल. जर इच्छा आणखी मोठी असेल तर थोडा वेळ लागेल, पण एक ना एक दिवस ती इच्छा तुमची पूर्ण होईल. मंडळी, स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचा राजा आपल्या प्रिय भक्तांना कधीच विसरत नाही. आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे म्हणजे हा योगायोग नाही. कित्येक जण हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे गेलेले आहेत, परंतु ज्याच्या नशिबात हा व्हिडिओ आहे, हे जे स्वामींचे वचन आहे, हे ज्याच्या नशिबात आहे त्याच्याच समोर हा व्हिडिओ खोलला जातो. आणि म्हणूनच मंडळी, आज स्वामींनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे. आज ती संधी तुमच्या समोर चालून आली आहे की तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची. मग ती इच्छा कुठल्याही स्वरूपात असू शकते. घराचं स्वप्न असेल, गाडीचं स्वप्न असेल, किंवा तुम्हाला कुठल्या नातेसंबंधात तुम्हाला दुरावा आला असेल, तो एकोपा व्हावा असं वाटत असेल, तुम्हाला पैशासंबंधीच्या इच्छा असतील, तुम्हाला घरामध्ये आजारपणापासून सुटका हवी असेल, मग ती इच्छा कुठलीही असू शकते. परंतु हा मंत्र इच्छा पूर्ण करतोच. कधी वेळ लागतो, कधी लवकर, पण तो होतोच. मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराज या कलियुगातील अतिशय जागृत देवस्थान आहे. अनेक भक्त, लाखो करोडो मध्ये भक्त या स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या कलियुगात आहेत. आणि ते देश विदेशात सगळीकडे श्री स्वामी समर्थ हा नुसता जयघोष चाललेला असतो. का? तर अनेक भक्तांना असे अनुभव आलेले आहेत की त्यांनी स्वामीचरणी ते लीन झाले आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. मग आपण का मागे राहायचं? आपण सगळंच तर करतो, पैसा खर्च करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, अनेक लोकांचा अपमान सहन करतो, गयावया करतो, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपले हे काम बनावं. आणि मग स्वामींनाच शरण का जाऊ नये? त्यात तर काय तुमचा म्हणजे काही तुमचा नुकसान तर नाही ना. तुम्ही काही कठीण व्रतवैकल्य सुद्धा नाहीत. म्हणूनच मंडळी, जर तुम्हाला तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करायची असेल तर एक संकल्प करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र संपूर्ण ऐका. 21 दिवस नियमाने श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन तुम्ही जर हा मंत्र ऐकला तर इच्छा नक्कीच पूर्ण होईल. अनेक मार्ग तुम्हाला समजतील, दाखवतील श्री स्वामी समर्थ महाराज की या मार्गाने जा, या मार्गाने गेलास तर ती तुझी इच्छा पूर्ण होईल. मग ते कर्ज असो, आजारपण असो, नातेसंबंधातील दुरावे असो, किंवा घर असो, गाडी असो, किंवा मुलाबाळांचे शिक्षण असो, त्यांचे नोकरी असो, किंवा नोकरीत प्रमोशन असो, किंवा वैवाहिक जीवन सुखी जावे म्हणून असो, किंवा विवाह ठरत नसतील तर विवाह ठरावा. अनेक इच्छा असतात माणसाच्या. इच्छा ह्या माणसागणिक बदलत असतात, परंतु प्रत्येक इच्छेवर एकच उपाय आहे, ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मंत्र. अतिशय जागृत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे मंत्र आहेत आणि ते आपल्याला योग्य मार्ग योग्य वेळी दाखवतातच. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल तुमची इच्छा पूर्ण व्हावी तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. 21 दिवसात तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर मग सांगा.
मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. 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 ओम द्राम श्री स्वामी समर्थ.
ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ.
ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ. ओम द्राम श्री स्वामी समर्थ.